नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता राजकुमार हा खंड्याचा मोबाईल चालू होताच आता खंड्याच्या मोबाईलवरती कॉल करण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि त्याच वेळेस आता राजकुमार म्हणतो की खंड्या उचल फोन, पण फोन काही कुणी उचलायला तयार नसतो. राजकुमार पुन्हा पुन्हा आता खंड्याला फोन लावतो आणि तेवढ्यात आता मोनिका तिथे येते. म्हणते की काय राजकुमार, अरे बाहेर काय चाललंय आणि तू काय करतोयस, तुला माहिती आहे का? आणि त्या भैरवीने कसला बॉम्ब फोडलाय आणि काय काय बोलली ती. राजकुमार म्हणतो की गप्प बस मोनिका, मी त्या खंड्याला फोन लावतोय. तेव्हा आता मोनिका म्हणते की खंड्याला फोन सापडला का खंड्या, आणि त्याचा फोन चालू झालाय का? राजकुमार म्हणतो की तो रिंग वाजते पण फोन उचलत नाहीये. मोनिका म्हणते की कसा आहे खंड्या, कुठं आहे? राजकुमार म्हणतो की कळेल, लवकरच कळेल. कोणत्या बिळात लपून बसलाय ना तो खंड्या, मला ना लवकर कळेल. आणि राजकुमार आता तिथून निघून जातो. इकडे मात्र आतून मोनिका खूप घाबरलेली असते. आता इकडे मोनिका विचार करते की खंड्याचा फोन तर त्याच्याकडे नाही आहे, मग नक्कीच खंड्याचा फोन कॅम्पमध्ये कोणाला तरी सापडला असणार. आणि जर तो राजकुमारला त्याचा मोबाईल मिळाला आणि जर राजकुमारला ते लोकेशन कळालं तर मग माझं काही खरं नसल्याचा विचार आता मोनिका करते. आणि आता मोनिका विचार करते की नक्कीच मला काहीतरी करावं लागेल. इकडे आता सावली ही सारंगला सांगत असते की मला ना बाबासुद्धा हेच म्हणत असतात, किती दिवस तू भूतकाळापासून आणि सत्यापासून पळशील, आणि एक ना एक दिवस तुला जगाला आणि स्वतःला सामोरं जावंच लागणार आहे सावली. आणि इकडे आता सारंग म्हणतो की मलासुद्धा सगळं माहिती आहे आणि तू सत्याला सामोरं जायला पाहिजे. तेव्हा आता सावली म्हणते की सारंग तुम्ही बोलताय हे, आणि तुम्ही आता मला सल्ला देऊ नका. तर सारंग म्हणतो की मग काय करायचे ते तूच सांग आता. आणि सावली म्हणते की आता आपल्यात असं काही नातं तरी राहिलंय का? तर सारंग म्हणतो नाही राहिलंय सावली नातं, पण तुला काय प्रॉब्लेम आहे ते तरी तुम्हाला सांग. आणि लगेच आता सारंग म्हणतो की काय निर्णय घ्यायचा आहे सावली. तर सावली म्हणते की तुमचं आणि बाबांचं ऐकून जर मी इथून निघले तर पण माझ्या मुलाचं काय? आणि सावली म्हणते की त्या भैरवी माईने मला चॅलेंज दिल्यामुळे पुन्हा एकदा माझं नाव सोशल मीडियावरती व्हायरल होतं आहे सारंग सर, आणि त्या जुन्या बातम्यांमुळे तुमचंही नाव त्याला जोडलं जात आहे. आबिरपासून हे सत्य मी कसं लपू, असं आता सावली सारंगला सांगते. आणि सारंग म्हणतो की आबिरला घेऊन तू शहराबाहेर जा, जोपर्यंत हे प्रकरण शांत होत नाही ना तोपर्यंत तू शहराबाहेरच राहा. आणि सारंग म्हणतो की तू जरी गेली ना तरी चालेल, मी आबिरची काळजी घेईल. आणि सारंग म्हणतो की सावली तू माझ्यावर विश्वास ठेव, या सगळ्या गोष्टी मी आबिरपर्यंत नाही पोचू देणार. आणि लगेच आता सावली सारंगकडे बघत विचार करते की मला ना तुमचा राग पण येतो, पण आबिर हा तुमचा मुलगा आहे हे सत्य मला तुम्हाला सांगतासुद्धा येत नाही. आणि सारंग म्हणतो काय झालं सावली? सावली म्हणते ठीक आहे, मला जरा विचार करायला वेळ द्या. तर सारंग म्हणतो ठीक आहे, तू विचार कर. आणि आता सावली म्हणते की तो आज शाळेत गेला नाही आहे, पण तो तुमच्याबरोबर यायला एका पायावरती तयार होईल. आणि सावली म्हणते की त्याला ना तुमचा खूप लळा लागला आहे. आणि लगेच आता सावली म्हणते की काही नाही, मला जरा विचार करायला वेळ द्या. तर सारंग ठीक आहे असे म्हणत निघून जातो. इकडे राजकुमार आता लगबगीने भैरवीकडे येतो आणि म्हणतो की भैरवीजी, अहो तुम्ही एवढं मोठं चॅलेंज दिलं, खटपट केली, त्याचा काही उपयोग झाला आहे का? ती सावली आली का बाहेर? तर भैरवी म्हणते की राजकुमार जरा पेशन्स ठेव. राजकुमार म्हणतो की तसाही 8 वर्ष मी पेशन्स ठेवला आहेच, पण याचा अर्थ आता मी काहीच करायचं नाही आहे का? आणि राजकुमार म्हणतो की मला ना भैरवीजी तुमच्याकडून एक छोटीशी मदत हवी. भैरवी म्हणते की कसली? तेव्हा आता राजकुमार म्हणतो की 8 वर्षापूर्वी माझ्या माणसाने त्या सावलीचा पाठलाग केला, ती त्या रेल्वेच्या दिशेने पळत सुटली. आणि राजकुमार म्हणतो की एवढंच नाही, माझ्या माणसांनी त्या मुलाला पकडलं आणि रेल्वेच्या ट्रॅकवर टाकलं, त्यांनी सावलीला देखील पकडलं. आणि भैरवी म्हणते की राजकुमार हे सगळं मला माहिती आहे, तुला काय म्हणायचं ते सांग. तुला असं तर नाही म्हणायचं की म्हणजे तुझ्या माणसाने त्या बाईला ट्रॅकवर टाकलं, ती बाई सावली नव्हती तर? तर राजकुमार म्हणतो एक्झॅक्टली. आणि राजकुमार म्हणतो की तो माणूस आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही आहे, मी त्याचा मोबाईल आता लावण्याचा प्रयत्न केला पण तो मोबाईल देखील उचलत नाही आहे. आणि राजकुमार म्हणतो की जर तो मला सापडला ना, तुम्हाला सापडणार, मग मी त्याला उचलणार. भैरवी म्हणते मग उचल ना त्याला. राजकुमार म्हणतो की कसा उचलणार, तो मला आता सध्या भेटत नाही आहे. आणि राजकुमार म्हणतो की जर त्याच्या मागावरती माणूस फेकला गेला, टाकला गेला तर तो पळून जाईल, आणि जर तो पोलिसांच्या हाती लागला ना तर माझ्या गळ्याला फास बसेल. भैरवी म्हणते की तुला माणूस हवा आहे का? आणि लगेच आता राजकुमार म्हणतो एक्झॅक्टली. तर कारण आता भैरवी तिच्या सेक्रेटरीला सांगते. तर सेक्रेटरी म्हणतो फक्त त्याचा फोटो आणि नाव द्या. आणि लगेच आता राजकुमारकडे बघत भैरवी म्हणते की काही काळजी करू नकोस, आपलं काम होईल राजकुमार. इकडे आता आबिरला सावली ही उचलत आता बाहेर घेऊन येते. तर आबिर सावलीला म्हणतो की सोड मला, सोड.
आणि आता अबीर म्हणतो की माझ्याशी अजिबात बोलू नकोस तू, एकतर मला शाळेत जाऊ दिलं नाही आणि शाळेत का जाऊ दिलं नाही याचं कारणसुद्धा सांगितलं नाही. आणि अबीर म्हणतो की तिकडे ओवी माझी वाट बघत असते, आई तुला काही कळतंय का? आणि सावली म्हणते की तुझ्या या रागामुळे ना तुला एका माणसाला भेटण्याची संधी तू गमावलीस अबीर. तर अबीर म्हणतो की मला काही गरज नाही आहे. सावली म्हणते त्याचं नाव तर विचार. अबीर म्हणतो नाव का माहीत करून काय त्याचं जेवण करू काय? आणि सावली म्हणते की तू नको विचारू, पण ते तुला खूप विचारत होते, ते म्हणत होते अबीर कुठे, मला त्याला भेटायचं आहे. आणि सावली म्हणते की ते मला म्हणत होते की अबीरला मला एका मस्त ठिकाणी फिरायला न्यायचं आहे. तरीसुद्धा अबीर काही बोलत नसतो. ते बघून सावली म्हणते ठीक आहे, मग मी त्यांना सांगते अबीरला फिरायला यायचं नाही तर पटकन. अबीर आता सावलीकडून मोबाईल घेतो आणि म्हणतो की आई कोण आलं होतं. आणि आता मस्का मारत आता अबीर सावलीची पप्पी घेतो आणि म्हणतो की आता सांग ना आई कोण आलं असतं, मी तुझा गुड बॉय आहे ना. आणि लगेच आता अबीर ओळखतच म्हणतो की ओवीचे बाबा आले होते का? तर हसतच सावली म्हणते हो. आणि तुला माहिती आहे का ती ओवी आणि अबीरला 4 दिवस बाहेर फिरायला घेऊन जाणार आहेत. तर ते ऐकताच अबीर आता मोठ्याने उड्या मारत नाचू लागतो. आणि इकडे आता अबीर पुन्हा रुसून बसतो. सावली म्हणते आता काय झालं? अबीर म्हणतो की आई तू घरामध्ये एकटीच असते, मला काय वाटतं तू सुद्धा माझ्याबरोबर म्हणजे आमच्याबरोबर चल आपण खूप मज्जा करूयात. तर सावली म्हणते नाही बाळा. सावली म्हणते मला येता येणार नाही. तर रागाने अबीर म्हणतो जायचं तर सगळ्यांनी जायचं, नाही तर जायचंच नाही, विषय संपला असे म्हणत अबीर रागाने तिथून निघून जातो. आणि आता पुन्हा सावली ही जगन्नाथकडे येते. तर पडलेला सावलीचा चेहरा बघून जगन्नाथ म्हणतो की साऊ बाळा आता काय झालं? तर लगेच आता सावली म्हणते की दुसरं काही नाही, तेच ना बाबा, आणि त्यामुळे माझा जीव आता टांगणीला पडलाय आणि अबीरला मला घरामध्ये कोंडून ठेवावं लागतं, हे सगळं कधी थांबणार आहे बाबा, असे सावली विचारते. आणि जगन्नाथ म्हणतो की एक ना एक दिवस सगळं थांबेल, तू काही काळजी करू नकोस. आणि आता सावली म्हणते की तोपर्यंत वाट बघायची का आपण? एकतर ते मीडियावाले हात धुवून पाठीमागे लागलेत. आणि जगन्नाथ म्हणतो की हे बघ सावली, मी ना पत्रकारांबरोबर बोललो आणि त्यांना सध्या शांत राहण्यासाठी सांगितलंय. आणि आता जगन्नाथ म्हणतो की मीडियावाल्यांना आपण थोडंच काही सगळ्यांना थांबवू शकणार आहे का? तर तेवढ्यात व्यंकटेश तिथे येतो. आता सावली म्हणते की बाबा सारंग आले होते आणि ते म्हटले की अबीरला ना काही दिवस मी या सगळ्यांपासून लांब फिरायला घेऊन जातो. जगन्नाथ म्हणतो की अगं मग सावली आयडिया चांगली आहे ना. आणि जगन्नाथ म्हणतो की इथल्या सगळ्या बातम्यापासून तो काही काळ लांबसुद्धा राहील, कल्पना चांगली आहे बरं का, जाऊ दे त्याला, असे आता जगन्नाथ सावलीला सल्ला देतो. आणि इकडे आता सावली म्हणते की पण अबीर आता जायला तयार नाही आहे, तो सारखा मागा लागला आहे, तो म्हणतोय की आई तू जर आली तरच मी जाईल. आणि ते ऐकताच आता व्यंकटेश म्हणतो की सावली त्या सारंगबरोबर तू अजिबात कुठे जायचं नाहीस, अगं ते किती वॉड दिसतंय. तर जगन्नाथ आता व्यंकटेशकडे बघतो आणि लगेच आता इकडे व्यंकटेश जगन्नाथकडे बघतो आणि म्हणतो की त्याचं लग्न झालेलं असतं ना, लग्न झालं असताना सावलीने त्याच्यासोबत जाणं योग्य नाही असं मी म्हणतो. आणि सावली म्हणते की खरं तर माझीसुद्धा जाण्याची इच्छा नाही आहे, पण बाबा अबीर हट्ट करतोय तेव्हा मी काय करू? आणि इकडे आता व्यंकटेश म्हणतो की अबीरला मग मी घेऊन जातो सावली, मी 4 दिवस काय 8 दिवस त्याला घेऊन जातो आणि बाकी तिथे मला कोणीच ओळखत नाही. आणि ते ऐकताच आता जगन्नाथ म्हणतो की व्यंकटेश तुला ओवी नावाची मुलगी आहे का? तर व्यंकटेश म्हणतो का? तर आता जगन्नाथ म्हणतो की अबीरचा ओवीमध्ये जीव अटकला आहे. आणि जगन्नाथ म्हणतो की ओवीला तो बहीण मानतोय आणि म्हणून तो सारंगला जाण्यासाठी हट्ट करतोय. आणि जगन्नाथ म्हणतो हे बघ सावली तू काही काळजी करू नकोस, मी अबीरला समजावतोय, तो आजोबाचं नक्की ऐकेन. आणि आता सावली तिथून निघून जाता जिकडे जगन्नाथ व्यंकटेशला खाली बसायला सांगतो. आणि जगन्नाथ व्यंकटेशला खाली बसायला सांगताच व्यंकटेश खाली बसतो आणि म्हणतो की बोला. तर जगन्नाथ म्हणतो हे बघ तू सावलीचा नवरा नाही आहेस, हे फक्त जगासाठी आणि आजूबाजूसाठी एक नाटक आहे. आणि जगन्नाथ म्हणतो की हे तू विसरला नाही आहे ना, तुझ्या लक्षात आहे ना? व्यंकटेश म्हणतो की पण काका मी काय केलंय? आणि जगन्नाथ म्हणतो की सावलीने काय करायचं आणि काय नाही करायचं हे देखील तू ठरवायला लागलायस का? आणि व्यंकटेश म्हणतो की काका मी सावलीचा मित्र असतो ना, त्या नात्याने मी सांगत होतो, बाकी काही नसतं. आणि लगेच आता खाली मान घालून व्यंकटेश तेथून निघून जातो. आणि इकडे आता ओवी तिच्या बेडरूममध्ये अभ्यास करत असताना आता पटकन अमृता तिथे येते आणि म्हणते की काय ग ओवी, अगं जेवण नाही करायचं आणि काय चाललंय तू? तर लगेच आता ओवी म्हणते की काकू आज ना मला टीचर खूप बोलल्या. तर अमृता म्हणते का? तेव्हा आता ओवी म्हणते माझं ना लक्षच नव्हतं. आणि अमृता म्हणते की असं कसं लक्ष नव्हतं? तर ओवी म्हणते की अबीर आज स्कूलमध्ये आला नव्हता ना. तर आता अमृता म्हणते की त्याचं ना काहीतरी काम असेल. आणि ओवी आता अमृताला अबीरला फोन करण्यासाठी मोबाईल मागते. तर अमृता म्हणते की अगोदर ओवी तू जेवण करून घे. तर आता ओवी म्हणते मी सांगितलंय ना काकू मला भूक नाही आहे. तर अमृता म्हणते मग मोबाईलसुद्धा मिळणार नाही.
आणि ओवी म्हणते की काकू फक्त मला एकदा फोन करू दे, मग मी जेवणार म्हणजे जेवणार, मी तुला पिंकी प्रॉमिस करते. तर आता अमृता आता ओवीला मोबाईल देते. आणि इकडे आता आबिरने फोन उचलता क्षणी आबिर म्हणतो की बोल ना गं ओवी. ओवी म्हणते की आबिर तू आज स्कूलमध्ये कमून ना का बरं नव्हता आला. तर ओवीला आबिर म्हणतो की हे बघ मला यायचं होतं ओवी, पण ना आईने मला येऊच दिलं नाही आणि तिने मला कोंडून ठेवलं. ओवी म्हणते का कोंडून ठेवलं. तर आबिर म्हणतो तेच काही कळत नाही आहे आणि मी तिला विचारायला गेलो तर ती काही सांगतही नाही. आणि आबिर म्हणतो की आज तर सकाळपासून ती काहीतरी चिडचिडच करत बसली. मला वाटतंय ती माझ्यापासून पुन्हा काहीतरी सिक्रेट लपवते. आणि इकडे ओवी म्हणते की मलासुद्धा इकडे बाबांना घरात आमच्या खूप विचित्र वागतोय, काहीच कळत नाही आहे. आणि ओवी म्हणते तो सारखा फोनवर असतो आणि काही विचारलं की बोलायचं टाळतो. इकडे आता आबिर म्हणतो ओवी एक आनंदाची गोष्ट आहे बरं का यामध्ये. आबिर म्हणतो की आई बाबा एकत्र येण्याचं हे जे मिशन असतं ना ते आता खूप फास्ट पुढे जाणार आहे. तर ओवी म्हणते की आबिर काय झालं ते नीट सांग ना. आणि इकडे आता आबिर म्हणतो की ओवी ते सारंग काका आहे ना, तुझे बाबा आज आमच्या घरी आले होते. आणि आबिर म्हणतो की ते स्वतः म्हणाले की आपण सगळेजण मिळून पुन्हा कुठेतरी लांब ट्रिपला जाणार आहोत. ते ऐकताच आता आबिरचे बोलणे ऐकताच ओवी खुश होते. आणि लगेच आता ओवी खुश होऊन आबिरला बाय बाय करते. आणि इकडे आता सारंग हा ओवीला आवरवत असतो. तर तेवढ्यात ओवी म्हणते की बाबा आपण फिरायला कधी जाणार आहोत. सारंग म्हणतो तुला कोणी सांगितलं. तर ओवी म्हणते की मला ना रात्री आबिरचा फोन आला होता आणि त्याने मला सगळं सांगितलं बरं का. आणि सारंग म्हणतो आबिरला कोणी सांगितलं. तर ओवी म्हणते की तू टीचरला बोलला ना, त्यांच्या घरी गेला होता तेव्हा टीचरने आबिरला सांगितलं आणि आबिरने मला सांगितलं. आणि ओवी म्हणते सांग ना कुठे जायचं, महाबळेश्वर की गोवा. सारंग म्हणतो थांब, त्या आबिरची आई खूप डेंजर आहे ना, तिने अजून परवानगी दिलेली नाहीये. आणि सारंग म्हणतो की ते जेव्हा होकार देतील ना तेव्हा मग जाऊ आपण. तर आता ओवी म्हणते की त्यांचा बाबा होऊन फोन आला तर. आणि इकडे आता व्यंकटेश आणि आबिर बसलेला असतो आणि आबिरने व्यंकटेशचा फोन घेतलेला असतो. तर तेवढ्या सावली तिथे येते आणि आबिरला बघत आबिरच्या हातातून फोन हिसकावून घेत म्हणते की आबिर तुला किती वेळा सांगितलं मोठ्यांचा फोन घ्यायचा नाही म्हणून. तर आता आबिर म्हणतो काय झालंय आई, शाळेत जायचं नाही, मित्रांबरोबर बाहेर खेळायला जायचं नाही, मोबाईल घ्यायचा नाही, मग मी करू तरी काय. आणि रागाने आता सावली म्हणते की जास्त प्रश्न विचारू नकोस, चल जा इथून. तर लगेच रागाने आबिर तेथून निघून जातो. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ तिथे येतो आणि सावलीला म्हणतो की साऊ बाळ अगं त्याच्यावरती का ओरडतेस, लहान आहे तो. तर आता सावली म्हणते की बाबा मला माहिती आहे की मी त्याच्यावर ओरडायला नको, पण बाबा जर त्याने तो गाण्याचा व्हिडिओ पाहिला असता मग. आणि तेवढ्यात आता व्यंकटेश म्हणतो की सावली 2 मिनटं मोबाईल देते का, मी हिस्ट्री चेक करतो त्याने कुठला व्हिडिओ बघितलाय. आणि लगेच आता व्यंकटेश सावलीकडून मोबाईल घेऊन तो व्हिडिओ बघतो आणि व्यंकटेशला धक्का बसतो. तर सावली म्हणते की व्यंकटेशजी काय कोणता व्हिडिओ बघितला आबिरनी. तर व्यंकटेश काही बोलायला तयार नसतो. सावली म्हणते बोला ना व्यंकटेशजी. सावली घाबरते. आणि त्यामध्ये आता सावलीचा तो व्हिडिओ सावली बघते. सावलीने मुलांना म्हटलेलं असतं की मुलांनो एक तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आणि आपण ना पावसाळी पिकनिक ट्रिपला जाणार आहोत. आणि त्यावेळेस सावलीने म्हटलेलं असतं की बाळांनो तुम्ही सगळे तयार आहात, पण त्यावेळेस मला ना सगळ्या तुमच्या पालकांची परमिशन लागणार आहे. तो सगळा व्हिडिओ आता सावलीचा कुणीतरी काढलेला असतो आणि सावली तो व्हिडिओ आता जगन्नाथला दाखवते. आणि लगेच आता सावली म्हणते की बाबा हा व्हिडिओ कुणी काढला असेल. आणि व्यंकटेशला सावली बोलते की आबिरने बघितला का हा व्हिडिओ. तर व्यंकटेश म्हणतो की नाही सावली, तो कार्टून बघत होता आणि त्याखाली तुझाच व्हिडिओ होता. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की हा व्हिडिओ आता व्हायरल होणार सावली. ते ऐकून सावली घाबरते आणि म्हणते की आता काय करायचं बाबा, मला वाटतंय आता आपण आबिरला लवकर इथून पाठवून देऊयात का, कारण मीडियावाले येतील. आणि सावली म्हणते की त्या अगोदर आपण आबिरला सारंगसोबत पाठवू. पण सावली म्हणते की आबिर सारंगसोबत जायला एकटा तयार नाही आहे. आणि सावली म्हणते की आता मी काय करू आणि या परिस्थितीतून कसं बाहेर पडू बाबा. तर जगन्नाथ सावलीला शांत करतो. आता सावली म्हणते की तुम्ही विचार करा ना बाबा, जर आबिरसोबत मी बाहेर पडले आणि जर बाहेर पडल्यानंतर एखाद्या पत्रकारांनी मला बघितलं आणि गाठलं आणि नाही ते प्रश्न विचारले तर मग मी काय करू. आणि जगन्नाथ म्हणतो की यामधून आबिर हा लांब जाणं गरजेचं आहे आणि तो कसा जाईल ना ते मी बघतो. आणि विचार करत जगन्नाथ तेथून आता निघून जातो. आणि त्यानंतर आता इकडे सावली पटकन सारंगला फोन करते आणि लगेच आता ओवी समोर असते. तर सारंग म्हणतो की बोला सावली टीचर. रडतच आता सावली सारंगला म्हणते की सारंग तुम्ही ना लवकरात लवकर इकडे या आणि आबिरला इथून घेऊन जा.
तेव्हा सारंग म्हणतो काय झालं तर रडत सावली म्हणते की मीडियावाल्यांनी इथे गुरुकुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि सावली म्हणते की मी इथे आले हे सगळ्यांना कळले आणि मीडियावाले ना इथे कधी पण येऊ शकतात आणि सावली म्हणते की आबिरने हे सगळं बघायच्या अगोदर त्याला प्लीज येथून लांब घेऊन जा आणि ते ऐकताच आता सारंग म्हणतो की ठीक आहे मी लगेच येतो आणि सावली म्हणते की त्याला मी माझ्या भूतकाळाबद्दल नाही कळू देऊ शकत तर सारंग म्हणतो की लगेच मी येतोय आणि लगेच आता ते ऐकून ओवी म्हणते बाबा कुठे जायचं महाबळेश्वर की गोवा तर सारंग म्हणतो अगोदर आपण अबीरला घेऊन येऊ तर पटकन ओवी आता सारंगला मिठी मारते आणि इकडे आता तो व्हिडिओ भैरवीकडे येताच आता तो व्हिडिओ व्हायरल झालेला असतो आणि सावली जिवंत असल्याचे सत्य आता भैरवीला समजते आणि तो व्हिडिओ बघता क्षणी आता भैरवी आता वाऱ्याच्या वेगाने जगन्नाथच्या घरी येते आणि इकडे तिकडे बघत म्हणते की सावली बाहेर ये तू बाहेर ये कुठल्या बिळात लपून बसली आणि ते ऐकताच आता जगन्नाथ म्हणतो की माझ्या सावलीवरती संस्कार चांगले आहेत जगन्नाथ म्हणतो की ती कुठे लपून बसणारातली नाहीये तेव्हा आता भैरवी म्हणते की मग सावली कुठे लपून बसली तू बाहेर ये आणि कोणत्या बिळात लपून बसली आणि लगेच आता पाठीमागून माई अशी हाक मारत आता सावली बाहेर येते आणि भैरवी पाठीमागे बघताच पुन्हा एकदा समोर आलेली असते सावली ती भैरवी समोर आणि सावलीला बघताच आता भैरवीला सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि आता सावली भैरवीच्या नाकावर टिचून भैरवीला बोट करून मी जुगलबंदीसाठी तयार असल्याचे आता सावलीने तयारी करून भैरवीला सांगितलेले असते आणि भैरवीच्या आता सरकलेली असते पायाखालची जमीन आणि भयानक सत्याने अबीरला आता तेथून हलवत सावली आता सगळ्यांच्या समोर अख्ख्या जगासमोर येऊन भैरवीला कशी टाचेखाली तोडवणार आणि राजकुमारच्या भयानक सत्याचा आता सारंगाने सावलीला कसा उलगडा होणार आणि राजकुमार आता अबीरच्या हातून कसा त्याचा खेळ खल्लास होणार प्रेक्षकांनो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा